आणि करण भगली हा खेळाडू नॉन सेकंड वरती आहे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अतुल ठाकरे. चला दरम्यान आपण पाहतोय तीन षटकांचा हा मॅच. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, सुरेख गोलंदाजी. मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू स्टंपच्या बाहेर या ठिकाणी इम्पॅक्ट बघायला मिळतोय. मला वाटतं बॅटला सुद्धा चेंडू या ठिकाणी लागला होता. अतुल असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर या संघामध्ये योगेश आणि अतुल ही जोडी, त्यानंतर वैभव असेल, त्यांच्या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. कर्णधार स्वतः मयूर. हा चेंडू वेगवान चेंडू होता. आपण पाहतोय की आपल्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना एक वाईटचा रिव्ह्यू दिलाय, एक धावचीतचा रिव्ह्यू दिलाय, एक बीमरचा रिव्ह्यू दिलेला आहे. दरम्यान आपण पाहू शकता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली, शतरक्षक आणि कल्पेश सापटे बाद. मंगेश भगले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चिंचोडी संघ जर पाहिला तर नक्कीच चांगले फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहेत. तीन षटकांच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं 40-45 धावा बनवाव्यात ही एक माफक अपेक्षा असेल चिंचोटी संघाची. त्यानंतर येणाऱ्या धावा ज्या आहेत त्या त्यांच्यासाठी बोनस असतील, कारण 15चा एव्हरेज जे आहे ते 15चा एव्हरेज एक चांगलं एव्हरेज मानलं जातं षटकामागे. अतुल ठाकरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू नक्कीच चांगलं शतरक्षण केलंय, मयूर त्या ठिकाणी होता. धावफलक पुढे सरकतोय. पंच हा धाव कुठल्या पद्धतीने होती, बॅटला चेंडू लागला होता असं म्हटलं जातं. तर 0 1 वरती म्हणजे पहिलं पाऊल या ठिकाणी धावसिंगच्या बाजूनं टाकलाय. एकच धाव या चौथ्या चेंडूवरती. थोडासा लेट खेळला होता, स्वतःला क्रीज मध्ये डीप ऑफ द क्रीज या ठिकाणी नेलं, त्यानंतर खेळला ऑफसाईडला. चेंडू गेला शॉर्ट गली क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. धावफलक आपण पाहू शकता 2 वरती पूर्णपणे बांधून ठेवलंय, पूर्णपणे जखडून ठेवलंय या गोलंदाजाने. फलंदाज त्या चिंचोटी संघाच्या दोन्ही फलंदाजांना जास्त मोठे फटके मारू दिले जात नाही. मात्र मंगेश याला तुम्ही कुठपर्यंत खामोश ठेवू शकता हे फार महत्वाचं आहे, कारण की मंगेश या वर्षामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे. एक षटक समाप्त झालं. धावसंख्या ती 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हर या ठिकाणी प्रोग्रेस होत असताना योगेश बरफ या गोलंदाजाच्या माध्यमातून
एक टाईट गोलंदाजी केली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे सकाळच्या सत्रामध्ये अतुल याच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये, हे नक्कीच आपल्याला बघायला मिळालं आहे. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. संतोष कोम यांचं आगमन झाले. वेलकम संतोष. सकाळी सुद्धा या ठिकाणी होते. लवकरात लवकर चला. दरम्यान योगेश एक चेंडू त्याने टाकलाय. एक चेंडूवर एक धाव दिले. बघा सिंगल डबल पेक्षा मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक मी म्हणेन, कारण की ज्या ठिकाणी खेळायचा होता तिकडे चेंडू गेला नव्हता. तर लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय आणि फेकतोय. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. 5 धावा ह्या धावफलकावरती लागल्या. 3 षटकांचा मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ऑन साइडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे अतुल आणि त्याच्या हातामध्ये हच्छेल विसावलाय. बाद झालाय फलंदाज मंगेश बगली. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धाव संख्या आपण पाहू शकतात ती म्हणजेच फक्त आणि फक्त 5 धावा. आशिष वेलकम. आजच्या दिवसामध्ये सर्व व्हॉलेंटियर्स या ठिकाणी उपस्थित होत असताना टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आयोजित ही स्पर्धा फायनल डे आहे आजच्या या टुर्नामेंटचा. मागील 3 दिवस आणि आजचा 1 दिवस अशी मिळून सुपर 4च्या लढती संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 सेमीफायनल आणि 1 फायनल बघायला मिळणार आहे. सामना सुरू आहे तो म्हणजेच चिंचोटी विरुद्ध तांबडमाळ या 2 संघादरम्यान. थोडासा शॉर्ट अप लेन डिलिव्हरी चेंडूला नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळला. एक धाव नक्कीच मिळेल. मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत असताना थ्रो आलाय चांगला, तरी सुद्धा 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतोय तो 7 या धावसंख्येवरती. योगेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण जर पाहिलं, पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा दिल्यात. दरम्यान हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच डीप पॉइंट क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र 30 सर्कलच्या बाहेर चेंडूला जवळजवळ डीप पॉइंट क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. चेंडूला धावफलक पुढे सरकतोय 2-9, जाऊन पोहोचतो 9 या धावसंख्येवरती. दरम्यान षटक झालं समाप्त. दुसरं धाव संख्या आहे 2 बाद 9 धावा गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघाची. थँक्यू डीजे. साई भक्त गणेश जाधव वेलकम. चला काय करा जरा सर्वांनी जमू नका जागेवरती, कारण की वेळ जास्त जातो. आयोजकांच्या वेळेला फारच महत्व आहे. रामू दादा या स्टेजवरती या. यानंतर होणार सामना जय अंबे कर्नालपाडा विरुद्ध केतकी बॉईज खंडीपाडा या 2 संघादरम्यान.
राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. इथे मात्र सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये फटका चांगला होता, मात्र शतरक्षक सुद्धा तेवढाच तरबेज आणि फलंदाज बाद झालाय. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी. धाव संख्या फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती लागल्यात. गडी बाद होण्याचा सिलसिला चालू आहे. शेवटचा षटक मैदानामध्ये आहे आणि वैभव याने चांगला चेंडू टाकला होता, तेवढाच टायमिंग चांगला झाला होता. मात्र इथे आपण जर पाहिलं तर वाईडिश काव कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय. आदरणीय सन्माननीय रामचंद्र धूम म्हणजेच रामूदादांचं सुद्धा आगमन झालंय. रामूदादा वेलकम. आपलं सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. वैभव धूम यांचे पिताश्री आहेत. तर मान चेंडूची समाप्ती झाली. वैभव याने सुरुवात 2 चेंडू जे हाताळलेले आहेत सुरुवातीचे ते नक्कीच चांगले टाकलेले आहेत असं सांगायला काहीच हरकत नाहीये. वैभव यांचा पुढचा चेंडू ऑन साइडला शतरक्षक आहे, मात्र वन बाउन्सचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चुरून चुरून नांगती दपून दपून नांगती. चुरून चुरून नांगती दपून दपून नांगती. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई सिटी वाजली. थँक्यू डीजे. धावफलक पुढे सरकते थोडंसं, नक्कीच पुढे जाताना दिसतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 13. वैभव पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, मात्र चेंडूच्या खाली शतरक्षक आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. चांगली फलंदाजी, सुरेख फलंदाजी. सारंग, क्या बात आहे. सारंग याची सारंग सापटे कॅल्क्युलेटेड, फक्त टायमिंग केली जाते. क्या बात आहे, जबरदस्त. ऑफसाईडच्या दिशेनं शतरक्षक मात्र तिथे तैनात होता आणि फलंदाज बाद झालाय तो सारंग. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 19. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी, तो म्हणजेच संकेत बगली. संकेत बगली कैलास बगली यांचे सुपुत्र आहेत. कैलास दादांची आठवण येते आणि त्यांना पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की कैलास दादा मैदानामध्ये येतात की काय. अगोदरच सफळ झाला होता. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 19. 20 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये. चला टॉस साठी जाऊया आपण. ते म्हणजेच जय आंबे कर्नालपाडा आणि केतकी बॉईज खंडीपाडा या दोन्ही कर्णधारांना विनंती टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे.
थँक्यू. आदरणीय सन्मान्य ललितजी भोवर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तीन षटकांचा मॅच असेल. टेल असं कौल झालाय आणि आलेला आहे हेड. तर मी ललितजी भोवर यांना विनंती करतोय की आपण असं नसतं व्हावं. तर टेल असा कौल झाला होता, हेड आलेला आहे. एकनाथ दादा काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण घेऊया. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर भरपूर जणांनी बॅटिंग घेतलेली आहे. धावा तेवढ्या चांगल्या झालेल्या नाही आहेत. तुम्ही समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? संघ मजबूत आहे, थोडा प्रयत्न करूया कमीत कमी धावा रोखण्याचा. पॉलिटिकली करेक्ट उत्तर दिलंय. या ठिकाणी आपण जर पाहिलं प्रदीप, समोरच्या संघाने तुम्हाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय, मात्र जर तुम्ही टॉस जिंकलं तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंग घेतली असती. बॅटिंग घेतली, आता बॅटिंग मिळाले, कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 मारण्याचा प्रयत्न. 35 पर्यंत. थँक्यू. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. तर हा होता मॅच, या पुढील मॅचचा टॉस, आणि तो टॉस झालाय आणि त्यामध्ये टॉस जिंकलाय खंडीपाडा संघाने, मात्र त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. थँक्यू. चला, धावसंख्या आहे ती म्हणजेच एकूण 19-20 धावांचं लक्ष. सामन्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आहे निलेश, दुसऱ्या बाजूने आहे अतुल. कल्पेश सापटे एक अनुभवी गोलंदाज. पाहूया कुठपर्यंत या षटकामध्ये धावांचा हा पल्ला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा, हाईटचा हा फायदा होतो. भरपूर लांबट हात जेव्हा असतील तर थोडासा आपल्या आवाक्याच्या बाहेर जात असलेल्या चेंडूवरती झपकन झपकता येतं, आणि आपल्या विशालकाय हातामध्ये एवढासा छोटासा चेंडू नक्कीच लगेच कलेक्ट करता येतो. क्रिकेटमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्या शरीरयष्टीला कसं इन करायचं, कसं समोर आणायचं, कसं क्षेत्ररक्षण करायचं, नक्कीच सरावानं मिळालं ज्ञान आणि दान मी म्हणेन. थोडासा वेळ कसा वाचेल याकडे दोन्ही संघांनी लक्ष द्या, हीच विनंती करेन. यानंतर होणार जो मॅच जय अंबे स्पोर्ट्स कर्नालपाडा आणि केतकी बॉईज खंडीपाडा या दोन संघादरम्यान. केतकी बॉईज खंडीपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कल्पेश यांचा पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न. याला म्हटलं जातं क्रिकेटिंग वर्डमध्ये, क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. मात्र इथे प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट, जसं म्हटलं तर प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट म्हटलं जात आहे, तेच या ठिकाणी करावं लागेल. अतुल याच्याकडनं नक्कीच चुकीची गुंजाईश नाही आहे, मात्र अतुल याच्याकडनं सुद्धा चूक झाली आहे. बीट झालाय तो चेंडू. बघा, चांगल्या फ्लो मध्ये आहे. इथे शतरक्षक नाही आहे, अन्यथा एक रिझल्ट वेगळा असलो शकलं असतं. चेंडू गेला आहे 4 धावांसाठी.
धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. राईट ऑफ द विकेट. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे किती धावा मिळाल्यात हे साईडचे बाउंड्री पंच या ठिकाणी आम्हाला सांगतील. तर नक्कीच 2च धावा असतील ह्या. कदाचित असं वाटलं की क्षेत्ररक्षकाने आपल्या त्या कृतीनं चेंडू सीमारेषेबाहेर टाकला की काय. मात्र या 2च धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. थोड्याच दिवसानंतर या मैदानाचा कायाकल्प मला वाटते थोडासा चेंज होणार आहे, कारण की थोडंसं लेवलिंग केली जाईल या मैदानाची. दरम्यान हा चेंडू डाऊन द लेग, वाईटचा इशारा आलाय. पंचांचा धावफलक थोडासा पुढे सरकतो, जाऊन पुसतोय 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या कमी आहे, 20चं टार्गेट आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा धावा जर तुम्ही द्याल तर समोरच्या संघाला बेनिफिट हा नक्कीच मिळणार आहे. आणि कल्पेश याच्याकडनं चुकीची नक्कीच अपेक्षा नाहीये त्याच्या संघाला. राईट ऑन द विकेटचा मारा पुन्हा एकदा ऑन साइडला, पुल अँड सक्सेसफुल. इट इज अ पॉवरफुल बिग शॉट, षटकार. थँक्यू. ही बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. अतुल ठाकरे एका बाजूनं कल्पेश सापटे. क्या बात आहे. अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मधनं, डीप स्क्वेअर लेग रिजनला 4 धावा मिळतील. चौकार. थँक्यू डीजे. 2 धावांची गरज आहे. 2 धावांची गरज, कारण की धावसंख्या झाली ती 18 पहिल्याच षटकामध्ये. बघा कैलास दादांचं नाव घेतलं होतं, कैलास दादा आले बॉलिंगला. त्यांचा मुलगा सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आपण जर पाहिलं संकेत याला आपण पाहिलं गेल्या वर्षामध्ये. दरम्यान कैलास गोलंदाजी मार्कवरती. चेंडूला फक्त ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक कल्पेश चेंडूला उचलतात आणि फेकतात. बघा एका लेदर क्रिकेटर असेल किंवा मग कसलेला क्रिकेटर असेल, सराव ज्याचा झाला असेल, तो नक्कीच खेळाडू चेंडू उचलल्याच्या नंतर कीपरच्याकडे थ्रो करत असतो. हे नक्कीच एक स्वाभाविक ठरलेलं असतं आणि हाच क्रिकेटचा डिफेन्स बोलतो. दरम्यान एक धावेची फक्त गरज. हलक्या तर चेंडूला फक्त दिशा दिली. बघा सुईने काम होत आहे तर तिथे तलवार वापरली जात नाहीये. संघ जिंकलाय तो म्हणजे तांबडमाळ संघ. खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही चिंचोटी संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय.